पोहोचलेला आहे। विजयानंतर भारतीय संघ मायदेशी परतला। दिल्लीमध्ये तुफान स्वागत झालं, जंगी स्वागत झालं आणि आता मुंबईमध्ये थोड्याच वेळात भारतीय संघ पोहोचणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी मुंबई नगरी सज्ज आहे। आपण पाहतोय अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी या सर्व क्रिकेट प्रेमींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत त्या ठिकाणी भारतीय कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं जात आहे। त्याचबरोबर जो झेल सूर्यकुमारनं पकडलेला होता त्या सूर्यकुमारचं सुद्धा कौतुक केलं जात आहे, कारण सूर्यकुमारचा तो झेल आपल्या भारताच्या संघाच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेला होता। आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येनं ही मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत। हातामध्ये भारताचा ध्वज सुद्धा घेतलेला आहे। थोड्याच वेळात भारतीय संघ हा मुंबईमध्ये पोहोचणार आहे आणि त्यानंतर भारतीय संघ हा या ठिकाणी येईल आणि संध्याकाळी रॅली निघणार आहे। या रॅलीमध्ये आपल्या भारतीय संघाला पाहता यावं, क्रिकेटपटूंना पाहता यावं यासाठी मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये ही गर्दी पाहायला मिळते। भारताचा जगज्जेता संघ मायदेशी परतलेला आहे। दिल्लीमध्ये चाहत्यांनी दिमागदार स्वागत केलेलं आहे। नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुद्धा भारतीय संघ हा पोहोचलेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भारतीय संघाचं कौतुक केलेलं आहे। वर्ल्ड जिंकल्यानंतर टीम इंडिया आज मुंबईत दाखल होते आणि आपल्या या टीम इंडियाला बघण्यासाठी अनेक मुंबईकरचे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळतात। आपण बघतोय की मुंबईकर जे आहेत ते आता वानखेडे स्टेडियमवर दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या वेगाने मुंबईकरचे आहेत ते वानखेडेमध्ये जाताना बघायला मिळतात। आपण निश्चितच त्यांचा जोश बघू शकतो। ही सगळी तरुणाई आहे आणि ही सगळी तरुणाई आपल्या टीम इंडियाला पाहण्यासाठी आतुर आहे आणि त्यासाठी सकाळपासूनच हे मुंबईकरचे आहेत ते या ठिकाणी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर जमलेले बघायला मिळाले। अगदी ही तरुणाई जर बघितलं तर बघतोय की या ठिकाणी जे आहे ते घोषणा करताना बघायला मिळत आहेत। मुंबईचा राजा रोहित शर्मा, एकच वादा रोहित शर्मा अशा घोषणा ज्या आहेत त्या देताना बघायला मिळतात। यूपी आजमगढ़ आज वर्ल्ड कप आने वाला है, मुंबई में क्या फील करते हो? बहुत अच्छा फील गए, हम लोग का टीम इंडिया जीत गई वर्ल्ड कप, सबसे खुशी की यही बात है सर। नक्कीच काय सांगशील दादा? मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा अशी ती घोषणा आहे ते इकडचा प्रत्येक जो तरुण आहे तो देत आहे, कारण आज 17 वर्षानंतर टीम इंडिया जो T20चा वर्ल्ड कप आहे तो या ठिकाणी घेऊन येणार आहे। आणि सध्या ही जी वानखेडे स्टेडियम बाहेरची जी परिस्थिती आहे ती मी तुला दाखवू शकतो की कशा पद्धतीत मोठ्या उत्साहात हा जो तरुण वर्ग जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे, कारण T20चा वर्ल्ड कप जो आहे तो थोड्याच वेळात मुंबई संघ जो आहे तो मुंबईत घेऊन दाखल होणार आहे। ढोल ताशाची पथकं देखील या ठिकाणी आणलेली आहेत, कारण एकच उत्साहाचं वातावरण जे आहे ते आता वानखेडे स्टेडियम बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन राकेश मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत रॅली काढली जाणार आहे। वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते। विजयानंतर टीम इंडियाच्या स्वागतासाठी, भारतीय संघाच्या स्वागतासाठी ही सर्व मंडळी सज्ज आहेत। हातामध्ये भारताचा ध्वज घेऊन आपला आनंद व्यक्त केला जातोय। इंडियाच्या घोषणा दिल्या जात आहेत। त्याचबरोबर आपण पाहतोय रोहित शर्माच्या नावाने सुद्धा घोषणा दिल्या जात आहेत। संध्याकाळी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही रॅली निघणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं मुंबईच्या रस्त्यावर ही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। जल्लोष केला जातोय। 17 वर्षांनंतर T20 विश्वचषक भारतीय संघानं जिंकलेला आहे आणि त्याचाच उत्साह, त्याचाच आनंद इथे आपल्याला पाहायला मिळतोय। आज भारतीय संघ मायदेशी परतलेला आहे आणि थोड्याच वेळात तो मुंबई एअरपोर्टवर सुद्धा दाखल होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता भारतीय संघ आपल्याला तो पाहता यावा, आपल्या क्रिकेटपटूंना पाहता यावं यासाठी वानखेडे स्टेडियमवर ही गर्दी केलेली पाहायला मिळते। दुपारी 4 वाजताच्या दरम्यान
भारतीय संघ मुंबई विमानतळावर पोहोचेल आणि त्यानंतर बसमधून तो या परिसरामध्ये येईल. संध्याकाळी रॅली काढली जाणार आहे आणि या रॅलीमध्ये आपल्या क्रिकेटपटूंना पाहता यावं, त्यांना शुभेच्छा देता याव्या, त्यांचं अभिनंदन करता यावं, यासाठी आता मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते.